स्ट्राईक वरती, तर नॉन स्ट्राईक विजय. पॉवर प्लेचं बंधन आहे. पहिलंच पॉवर सर्कलचं हे षटक, 5 षटकांची ही लढत आहे आणि 2 पॉवर सर्कलची षटकं आपल्याला पाहायला मिळतात. P1 मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आणि P2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं. राईट मोर द विकेटनं पहिलाच फुल लेनचा चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि वेगाने चेंडू जाईल तो स्वीपर कव्हरच्या बाहेर, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. आगास दमदार आपल्याला पाहायला मिळतो शैलेश म्हात्रेकडनं. अगदी 2 क्षेत्ररक्षक होते, त्या दोघांना भेदून दोघांच्या मधून अगदी सुईतनं जसा धागा ओवावा त्या प्रकारचा हा चौकार, क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. तेच तर्रार चेंडू, पंचांकडे दाद मागितल्या त्यांनी फलंदाज देखील क्रीज सोडतोय. त्याला देखील माहित होतं की एज लागली आहे आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून धक्का पहिला परतावं लागेल. चौकार नंतरचं हे पलटवार अक्षय पाटील कडनं. बॅक टू द डगआउट शैलेश म्हात्रे. यष्टांच्या मागून मी म्हणेन आपला पूर्ण टीम युनिट अगदी हळतं खेळतं ठेवत असताना आपण दुर्गेशला पाहतो. यष्टांच्या मागून सूत्र मी म्हणून तिथनं हलवली जात आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतरचा हा पलटवार बाद झाला. शैलेश नवीन फलंदाज राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येस, राकेश साठी सुवर्ण संधी आमच्या संदीप दादा केणी यांच्या मार्फत. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आता नामी संधी आलाय राकेश पाटील साठी. समोर अक्षय पाटीलचं आव्हान. तर म्हणा हा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न काहीसा शॉर्ट स्क्वेअर क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून हा चेंडू त्यानं पाठवलाय. तो सीमा रेषा पार पहिल्याच बॉलवरती राकेश कडनं आलाय तो दमदार चौकार. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर पुन्हा चौकार. चौकाराची भाषा बोलत असताना आता पिसारवे संघ पाहायला मिळतोय. कारण की पहिला चौकार शैलेश कडनं आपण पाहिला, तर दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतो तो राकेश पाटीलच्या बॅटमधनं. छोट्या यष्टीचा खेळाडू आहे, परंतु क्रिकेट दडलंय ह्या खेळाडूमध्ये. नेहमीच चर्चेत हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. फील्डमध्ये देखील सातत्यानं त्याची दौड आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा जेव्हा मैदानात तो उतरतो तेव्हा तेव्हा स्वतःला बिझी ठेवण्याचं नेहमीच स्वतःला तो बिझी ठेवत असतो. इथे देखील चपराक लावली आहे. इनफिल्डला बेदत असताना डोक्यावरून काढलं होतं. जो शॉट कव्हर तैनात होता त्याच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केला होता. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. स्कोअर कार्ड हलतं ठेवण्याचं काम मात्र राकेश पाटील नेहमीच करतो. या 2च्या मदतीनं धावसंख्या देखील दुहेरी अंकात आपल्याला पाहायला मिळेल 10 या कड्यावरती. यस, तळोजी मजकूरचे रुपेश पाटील यांच्याकडनं देखील प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि आमचे संदीप दादा केणी यांच्याकडनं देखील 200 रुपये आहेत. 1200 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रति षटकारासाठी. ते राकेश पाटीलला अतिरिक्त बाहेर जाणारा हा चेंडू स्वैर पंतांनी घोषित केलाय. आमचे ऑफिशियल पंच आता सध्याच्या घडीला जेवणाची सुट्टी अर्थात भोजन करण्यासाठी आले आहेत. तर तुर्ताच आता पंचांच्या भूमिकेत हेमंत दादा केणी आणि साथीनं आता राजेश केणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 सिनियर प्लेयर पेटाली संघाचे आता मात्र रगरगत्या उन्हामध्ये पंचांची कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतील. वन्स अगेन अक्षय पाटील. चांगला चेंडू होता, कार्पेटचा सहारा घेतला आणि चेंडूला पाठवलं मिड ऑन क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला होता, परंतु ज्या प्रकारे चेंडू फील्ड करून फेकी करण्यात आला ते पाहता दोघांनी मागे जाणं पसंत केलं. एका धावेवरती समाधान मांडण्यात आलं. एका धावेच्या मदतीनं धावफलक आता 12 बोर्ड 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी आतापर्यंत गमावलाय, परंतु धावफलकावरती धावसंख्येचा वेग पाहायला मिळतो. कारण की 12च्या सरासरीनं जरी धावा बनवल्या तरी देखील 60चा आकडा पार करू शकतो तो पिसारवे संघ. दमखम आहे. बॅटिंग ऑर्डर देखील खूप चांगल्या फॉर्मात त्यांचे खेळाडू पाहायला मिळत आहेत.
इथे देखील लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. विजय पवारला परतावं लागेल. या षटकामध्ये धावा जरी 12 खर्च केल्या असल्या अक्षयनं, तरी देखील 2 मोठे मोहरे त्याने टिपलेत आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र पिछाडीवरती ढकलण्याचं काम अक्षयनं जे त्याच्यावरती सोपवलं होतं ते त्यानं केलंय. आणि आता मात्र एक षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपळकरती 2 गडी बाद, 12 धावा. ह्यानंतर पुढील जी लढत होणार आहे ती सिद्धी करवळे आणि त्यांच्या विरोधात इनामपुरी संघ असणार आहे. केपीसी इनामपुरी आणि विरोधात सिद्धी करवळे संघ असेल. बंटी पाटील यांचा संघ असणारे सिद्धी करवळे संघ. तर दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. साजन शेट म्हात्रे यांच्याकडनं देखील राकेश पाटील साठी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आता पैसे जमा देखील झाले आहेत. राकेश पाटील साठी मात्र मोठी रक्कम लावण्यात आली आहे. 2200 रुपये एका षटकारासाठी. अगदी खोलात टाकलेला आहे चेंडू. चला आपण आपल्या भाषेमध्ये बुंद्यात टाकलेला चेंडू म्हणतो. बॅटकटचा पंचांचा इशारा. एका धावेची भर होईल स्कोर कार्ड वरती. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युनिट क्रमांक 4 वरती सागर पाटील मैदानात दाखल झालाय. तर दुसरं षटक हाताळत असताना गोलंदाज जितू ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. तेच तर्रार गोलंदाज आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती त्यानं आपली ओळख पटवून दिले. दरम्यान हा चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतो आणि दिशा टप्पा देखील ॲक्युरेट आपण पाहू शकाल. सेफ झोन मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांकडनं कोणत्याच प्रकारचा इशारा नाही. अर्थातच हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 2 चेंडू आतापर्यंत खूप सुरेख फेकण्यात आले ते जितूकडनं. एक मात्र धाव ह्या 2 चेंडूमध्ये त्यांना खर्च केल्या. 13 धावा स्कोर कार्ड वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना पिसारवे संघ. दरम्यान हा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालवला आणि अगदी चोरट्या स्वरूपामध्ये ही धाव अगदी नजरेत समोरून जणू काही धाव ही एकवटण्याचं काम केलंय. ही चलाकी नेहमीच आपण पाहतो ती राकेश पाटीलची. आणि फक्त प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता तो सागरचा, तरी देखील तिथनं धाव एकवटली. गोलंदाजी खूप सुरेख होते. वेग आणि वेगासोबत नियंत्रण देखील जितू दाखवतोय. राईट मोर द विकेटचा पुढील चेंडू फुल्लेंचा हा चेंडू दी मिड ऑफच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता, परंतु हवा तसा चेंडू बॅटवरती मिडल झाला नाही. तर राकेश पाटीलसाठी भरपूर बक्षीस लावण्यात आली आहे, परंतु तो प्रयत्न अजूनपर्यंत त्याच्याकडनं झाला नाहीये. कारण की 1000 रुपये साजन शेट यांच्याकडनं देखील आलेत पिसारवेच्या. 200 रुपये आमचे संदीप दादा यांच्याकडनं देखील आहेत आणि तलोज मजकूरचे रुपेश पाटील यांच्याकडनं देखील पारितोषिक 1000 रुपये लावण्यात आला आहे. दरम्यान इथे देखील धावा चोरण्याचं काम केलं जात आहे. 5 षटकांची ही लढत आहे, त्या कारणास्तव सध्याच्या घडीला संयमानं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील अंतिम चेंडू आता शेष आहे. P2चं हे षटक आहे. 2 पॉवर सर्कलची षटकं आपल्याला एका सत्रामध्ये दिली जातात आणि त्यापैकी आता हा षटकातील शेवटचा चेंडू. तर म्हणजे ते फटका तर लाजवाब आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतायत चेंडूचा, परंतु असं वाटलं होतं की चेंडू निघून जाईल, परंतु आउटफील्ड इथे थोडीशी स्लो आहे आणि त्याचा फायदा मिळाला तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला, परंतु तरी देखील 3 धावा रोखू शकणार नाहीत. आणखी चपलाई वारंवार ह्या दोन्ही फलंदाजांना दाखवली आहे. तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागला तो तिसरा आणि ह्या 2 धावा संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होतील. 2 षटकांचा खेळ देखील इथे पूर्ण होतो आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 19 धावा. आले के
नवीन फलंदाज धनेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हाच तो फलंदाज ज्यानं मी म्हणेन वेलकम उसाटणे ते चॅम्पियन पद जे पटकावलं त्या स्पर्धेमध्ये पिसारवे संघ अबाधित होता. त्याचं एकमेव कारण म्हणजे धनेश म्हात्रे, कारण की 5 बाद अशी स्थिती होती पहिल्या मॅच मध्ये आणि तिथे 3 चेंडू सलग 3 षटकार हा कारनामा ह्या फलंदाजानं केला होता आणि आपल्या संघाची नौका त्यानं पार केली होती. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्रमांकाचा विचार केला तर 5व्या क्रमांकावरती तो मैदानात दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये वन्स अगेन अक्षय पाटील वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं हे 3रं षटक अक्षयचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू दाखल झालाय. अवधी होता 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 षटकापर्यंत जर आपण विचार केला तर बॅलन्स सुरुवात पाहायला मिळते. एका बाजूनं विकेट गमावले असले तरी देखील धावसंख्या ज्या प्रकारे त्यांना एकवटायची आहे जरूर एक सन्मानजनक स्थिती म्हणावी लागेल. परंतु इथनं मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघासमोर कडवं आव्हान जर ठेवायचं असेल तर चौकार षटकार हे ठोकावे लागतील. पहिल्याच बॉलवरती 2 धावाला एकंदरीत 21 धावा धावपळकी आपण पाहतोय. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू, कोणताच पर्याय नव्हता सागर पाटीलकडे. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांना इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. धावा जरी आल्या असल्या त्यांच्या आगेच तरी देखील पॉवर सर्कलची षटकं त्यांनी फेकली आहेत. ते पाहता अवघड काम त्यांना केलंय परंतु ते काम करत असताना अगदी त्यांचं कौशल्य आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान आमचे प्रथमेश यांचं शुभ आगमन झालंय. प्रतीक्षा त्यांची केली जात होती. भरपूर त्यांचे चाहते वाट पाहत होते की प्रथमेश केनी कधी येतील, परंतु अंततः तो क्षण आला आणि प्रथमेश केनी यांचं आमच्या अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. दरम्यान हा चेंडू इथे मात्र खूप बाहेर निघणारा चेंडू पंतकडनं व्हाईट बॉल घोषित करण्यात आलाय. अतिरिक्त 1 धाव खात्यामध्ये ऍड होईल. कौतुक झालं खरं तर गोलंदाजांचं. हे चित्र नेहमीच आम्ही पाहतो, जेव्हा जेव्हा गोलंदाजांचं आम्ही कौतुक करतो तेव्हा तेव्हा स्क्वेअर चेंडू गोलंदाजांकडनं आम्हाला पाहायला मिळतो. कदाचित अतिरिक्त वेग प्रदान करण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत केला जातो परंतु दिशेवरती नियंत्रण हा देखील महत्वाचा भाग आहे. रिवर्स खेळायचं होतं, चेंडूची लाईन पिक करता आली नाही. डॉट चेंडू इथे देखील पाहायला मिळतोय. डॉट बॉल पर्सेंटेज या जर 17चा आपण विचार केला तर पाहायला मिळतोय, कारण की विकेट देखील आले. 3 चेंडू आतापर्यंत डॉट देखील पाहायला मिळतात. विकेटचे देखील डॉट चेंडूच आपण पकडूया, म्हणजे टोटल 5 डॉट चेंडू आलेत. आतापर्यंत चेंडू 9 फेकण्यात आलेत आणि त्यापैकी 15 चेंडू माफ करा, कारण की हे 3रं षटक आहे. इथे देखील फलंदाज बाद कॉट बिहाइंडच्या माध्यमातून हा 3रा धक्का आहे. या अगोदर 2 फलंदाज सलामीचे ते देखील कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बाद झाले होते. 1 रनआउट आणि हा 4था धक्का टोटल टीम साठी लागलाय. सागर पाटील देखील बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज राजकुमार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. भरोशामंद जोडी आता मी म्हणेन पिसारवे संघाची मैदानाच्या आतमध्ये आहे. ह्या जोडीला आता मी म्हणेन एक चांगली भागीदारी निर्माण करावी लागेल तर संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. एका बाजूला जे कार्य अक्षय पाटील करतो अगदी उल्लेखनीय कार्य त्यांच्या संघासाठी, त्यांचे चाहते देखील खुश असतील. कदाचित जे चाहते फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनी अंतर्गत घरबसल्या स्पर्धा एन्जॉय करत असतील ते देखील खुश असतील की गोलंदाज आता मात्र चांगलं कार्य आपल्या संघासाठी करतायत. 3रं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत म्हणून चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू समाप्त झाले, 2 चेंडू शेष आहेत. चांगला चेंडू प्लेसमेंट देखील करू दिली नाहीये. इतका भन्नाट वेग होता. दी रणअप देखील आपण पाहतोय आणि त्यानंतर स्वतःचा बॅलन्स सावरत असताना तब्बल फलंदाजच्या जवळ गोलंदाज येताना पाहायला मिळतो. म्हणजे वेग प्रदान करत असताना एफर्ट हा त्याच्याकडनं लावला जातो. शेवटचा चेंडू, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. 6 चेंडू आपल्याला फक्त फेकायचे असतात, परंतु ते 6 चेंडू मी कशा प्रकारे फेकेन, अगदी पूर्णतः जीव झोकून ते 6 चेंडू फेकेन हे मात्र दाखवून देत असताना अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. सरळ फी सेप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. मिळेल ते फक्त सिंगल. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय आणि साथी गुणसंख्या लेखक कृतिक आम्हाला माहिती देतात की धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचले. 23 धावा धावपळकावरती आतापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. बारा प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचं आहे.
थँक्यू थँक्यू डीजे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कैलासासी श्री महादेव काका केणी यांची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. एक लेजंड क्रिकेटर. खरं तर पेटाळी संघ म्हटलं तर नेहमीच त्यांचं नाव आपल्या मुखावरती असतं. आपल्या फिरकीच्या तालावरती अनेक मोठमोठ्या खेळाडूंना ज्या काकांनी नाचवलं, आज अगदी त्यांची प्रतिमा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. खूप कमी अवधीमध्ये त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला आणि आमच्या स्मृतीत ते आज देखील विराजित आहेत. कारण की पेटाळी संघ म्हटला तर नेहमीच मोठ्या पॉलमध्ये ह्या संघाला आपण पाहायचो आणि तो आत्मविश्वास देण्याचं काम नेहमीच त्यांच्या पूर्ण टीम युनिटला केलं. ते आमचे महादेव काका असतील, आमचे हेमंत दादा केणी असतील. कारण की नेहमीच पारगाव सारख्या पॉलमध्ये देखील हा संघ खेळत असायचा. जेव्हा कर्नाला स्पॉट इथे आपल्या मॅचेस व्हायच्या मोठमोठ्या, तिथे देखील हा संघ आवर्जून आपल्याला पाहायला मिळायचा. आणि या संघाला खऱ्या अर्थानं आत्मविश्वास देण्याचं काम या दोन व्यक्तिमत्वाने केलं होतं. त्यापैकी एक व्यक्तिमत्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतं, तर एक व्यक्तिमत्व आपल्या स्मृतीत आपल्याला पाहायला मिळतं. ते अर्थातच आमचे महादेव काका केणी. आजही त्यांची प्रतिमा आम्हाला स्मृती देते आणि खेळण्यासाठी चालना देते, आत्मविश्वास देते. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, परंतु उर्वरित अजूनही 2 षटकं शेष आहेत. आतापर्यंत फक्त 23 बांधल्यात, परंतु निर्धारित येणाऱ्या 2 षटकामध्ये किमान 25 धावा एकवटाव्या लागतील. तर प्रतिस्पर्धी कोपरा संघासमोर आपण संघर्ष करू शकता. कारण की हा संघ देखील खूप तगडा संघ आहे. ज्या संघामध्ये दुर्गेश ठाकूर सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीमध्ये स्वतः दुर्गेश येत आहेत. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, परंतु तितकाच चांगला फटका देखील पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय आणि पाहता पाहता धावा 2 देखील पूर्ण झाल्यात. आता एक एक बॉल वरती धावा मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलला आता टार्गेट देखील केलं जाईल, कारण की धावा कमी बांधल्यात. आता मोठ्या धावसंख्येची जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इथनं मोठे फटके देखील खेळावे लागतील आणि क्षमता आहे या दोघांमध्ये. ननेशने तर स्वतःला नेहमीच सिद्ध केलंय. एका बाजूला राजकुमार जो गत वर्षापासून चांगला फॉर्म दाखवत होता, परंतु ह्या मॅच मध्ये त्याचं काही चाललं नाहीये आणि आता कॉटन बोल्टच्या माध्यमातून विकेट आपल्या नावावरती केलंय. ते दुर्गेशनं परतावं लागेल राजकुमारला देखील. डीजे नवीन फलंदाज रोशन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. म्हात्रे बंधू मैदानात आता आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूनं धनेश तर एका बाजूनं रोशन मैदानात आपण पाहू शकाल. सातत्यानं गडी बाद होत आहेत. ह्याच कारण की धावसंख्या कमी पाहायला मिळते. जोराचा प्रहार तर केला आडव्या बॅटनं. चेंडू मिड विकेटच्या दिशेनं निघून गेलाय. एक धाव फक्त प्राप्त होईल. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी मानावी लागेल, कारण की टॉस प्रथमतः पिसारवे टीमने जिंकला होता. कोपरा संघाने टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण त्यांना स्वीकारलंय आणि आतापर्यंत त्यांचा निर्णय योग्य ठरलाय. इथे देखील टॉपेज लागले. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. आणखीन एक मोठा धक्का. ज्या फलंदाजांकडनं खूप अपेक्षा होती, परंतु ते फलंदाज अपेक्षालायक खेळ आज या खेळपट्टीवरती करू शकले नाहीत. कदाचित आजचा दिवस या खेळाडूंचा नव्हता आणि लवकरात लवकर ते माघारी परतले आणि संघ मात्र आता बॅकफुटवरती पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो तो पिसारवे संघ. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतो. दुर्गेश कडनं पुढील चेंडू पॅडल स्वीप करायचं होतं. बॅलन्स बिघडला. त्याचा जमिनीवरती कोसळले देखील, परंतु फटका जो खेळायचा होता तो खेळू शकले नाहीत. डॉट चेंडू इथे देखील आला. दुर्गेश ठाकूर कडनं मात्र लाजवाब हा गोलंदाजी स्पेल आपल्याला पाहायला मिळतो. 2 विकेट आणि फक्त धावा 3 खर्च केला. शेवटचा चेंडू षटकातील. संघनायकाला साजेशी भूमिका आता तो बजावत असताना चांगला चेंडू उडवला बॉलला. ते कॉर्नर क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक ताणत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न असफल झाला आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये दिनेशला देखील परतावं लागेल. षटकाची देखील सांगता 4 षटक समाप्त झालेत आणि एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या फक्त 27 धावा.
कारण की 5 षटकामध्ये असं वाटलं होतं की 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, परंतु तसं घडलं नाही. सातत्यानं गडी बाद झाले आणि आता संघ बॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळतो तर फक्त 27 धावफलकावरती. चार षटकं समाप्त झालीत आणि या 4 षटकामध्ये बोलबाला राहिला कोपरा संघाच्या गोलंदाजांचा 5वं षटक. पहिला चेंडू तेजस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फटका तर लाजवाब त्यांनी खेळून काढलाय. डीप मध्ये जिथे कव्हर तैनात आहे त्या क्षेत्रामध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 2 धावा हा पहिल्याच चेंडूवरती एकवटल्यात. षटक क्रमांक 5 बंटी ठाकूर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. एका एंडनं आपण सामने पाहतोय, जेणेकरून वेळेची बचत व्हावी यासाठी एका एंडनं सामने खेळवले जात आहेत. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर पंतांकडनं व्हाईट बॉलची खून आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त 1 धाव आणि धावफलकावरती आता 30चा आकडा आपल्याला नमूद झालेला पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच इनामपुरी आणि सिद्धी करवळे. इनामपुरी संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित आहे, तर सिद्धी करवळे संघ आपला संगणक आपण पाठवायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दरम्यान इथे देखील अतिरिक्त उचली आपण पाहू शकाल. उंचखुरा गोलंदाज बंटी गोलंदाजी करतोय आणि याचंच कारण की त्याला अतिरिक्त उचली प्रदान होताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्णतः गोलंदाजांचं वर्चस्व ह्या सत्रामध्ये आपण पाहिलं. दरम्यान हा चेंडू इथे देखील बॅटची एज लागली आणि कॉट बँडच्या माध्यमात तेजसला देखील परतावं लागेल. सातत्यानं गडी बाद होत आहेत. तब्बल जर विचार केला तर 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि आता 10व्या क्रमांकाचा साई मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ॲज अ गोलंदाज म्हणून साईला आपण नेहमी पाहिलं, परंतु आता फलंदाजीची जबाबदारी देखील त्याच्या खांद्यावरती आली आहे. कारण की टॉप ऑर्डर तसेच मिडल ऑर्डर देखील त्यांची ढासळली आणि आता गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये जावं लागतंय. खास करून सुरुवातीला अपेक्षा होती शैलेश आणि विजयकडनं, ते बाद झाले लवकर. त्यानंतर सागरनं देखील निराश केलं. धनेश देखील आज लवकर बाद झाला. आज कोणताच फलंदाज खेळपट्टीवरती जास्त काळ खेळ करू शकला नाही. इथे देखील अतिरिक्त बाहेर जाणारा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचंच कारण की आपण पाहतोय की धावसंख्या कमी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा कमी जरी असली तरी देखील फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये. षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 34 धावा धावफलकावरती. एखादा जर षटकार आला तर मानसिक बल प्राप्त होऊ शकतं. प्रयत्न केला होता परंतु लाईन मिस केली आणि अंतिम देखील डॉट चेंडू आला. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. धावफलकावरती धावसंख्या 34-35 मापक असं आव्हान आहे. लक्ष जरी छोटं असलं तरी देखील फाईट बॅक करण्याची क्षमता पिसारवे संघामध्ये आहे, परंतु ती फाईट बॅक कशी असेल ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया परिवर्तन आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आवाज असेल आमचे परममित्र साई राजे यांचा. तुर्तास आपण टॉस घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. CSK सिद्धी करवळे आणि विरोधात KPC इनामपुरी. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण सर्वप्रथम टॉस करूया. कैलास पोरजी यांना विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. आज ते पंचांच्या भूमिकेत आहेत, परंतु तरी देखील आता
दुपारचं सत्र आहे, मान्यवर नाही आहेत, त्या कारणास्तव आपण पंतांच्याच शुभाहातचे टॉस करणार आहोत. 5 षटकं, 2 पॉवर सर्कलची षटकं, कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग आपण पाहतोय. चेंडू हरवला, फुटला, भिजला तर चेंडू नवीन देण्यात येईल, हे नियम या स्पर्धेचे आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत केपीसी इनामपुरी, एका बाजूने सचिन म्हात्रे तर एका बाजूने सीएसके सिद्धी करवळे बंटी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय तो करवळे संघानं. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट मॅच साठी. करसन केडी यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. धन्यवाद साई, धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू सो मच. ऋतिक, प्रथमेश आपलं देखील स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना दुर्गेश आणि जीतू दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. शनिकृपा 11 कोपरा टीम चे 12th मॅन जवळपास तोफ आले त्यांची व्यासपीठावरती. जवळपास 7 ते 8 त्यांचे 12th मॅन आहेत. क्या बात आहे. एकाच कुटुंबातील टीम आहे. दोन्ही टीम साठी देऊया शुभेच्छा. जाऊया क्रिकेट च्या या अथांग महासागरावरती 35 धावांचं लक्ष आहे. खराब सुरुवात झाली मी म्हणेन गावदेवी 11 पिसावरी टीमची. नेक्स्ट मॅच केपीसी इनामपुरी टीम आणि त्यांना फाईट करेल गावदेवी 11 सीएसके सिद्धी करवले. सीएसके ट्रॉफी देखील आपण जानेवारी महिन्यामध्ये एन्जॉय करणार आहोत. 3, 4, 5, 6 ज्या संघांना प्रवेश निश्चित करायचा असेल त्यांनी बंटी यांच्याशी संपर्क साधा. खूप चांगलं आयोजन आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी ट्रॅक वरती विजय पवार इथे आपली पॉवर दाखवणार का? मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये स्ट्राईक एंड वरती जितू, नॉन स्ट्राईक एंड वरती इथे दुर्गेश. स्ट्राईकला जितूला आपण पाहू शकाल. ड्रेस कोड खूप चांगला आहे दोन्ही टीमचा देखील. पहिलाच बॉल विजय पवार जितू साठी. हो, चांगला फटका. ऑफ साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी ड्राईव्ह घेतली होती राकेशनं. एक धावेनं खात्याची सुरुवात करत असताना जितू. शनिकृपा 11 कोपरा टीमची सुरुवात. पार्थ पवार कोपरा गावातील जबरदस्त खेळाडू आहेत. मॅचचा आनंद घेत असेल पार्थ, आपलं देखील सरच स्वागत आहे. गोलंदाज तयार असताना विजय पवार. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेग मध्ये. इथे मिळेल फक्त सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या इथे 2. संत सावध सुरुवात. दोन्ही खेळाडूने एक धाव करून खात्याची सुरुवात केली आहे. शांत आणि संयमानं. डोकं शांत असलं की विचार तुटत नसतात आणि भाषा गोड असली की माणसं तुटत नसतात. विजय पवार बॅटच्या स्लॉट मध्ये
हवेच्या लाटांवरती हवे के साथ साथ घटा के संग संग चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. प्रचंड ताकद होती फटक्यामध्ये. बॅट्सचा फ्लो इतका जोराचा होता. काय ताकद होती फटक्यामध्ये. पॉवरफुल होता फटका. 8 धावा धाव फलकावरती विजय पवार. हो हो इथे पलटवार. ईट का जॉब पत्थर से, सेंट का जॉब पत्थर से और चटनी का जॉब रायते से. फलंदाज बाद. जितू षटकार ठोकला होता. आशा पल्लवित केल्या होत्या. षटकाराने सुरुवात करणारा फलंदाज आपण पाहिला. तो फलंदाज फॅवलिंग कक्षामध्ये निराशपूर्वक दिशेनं डगआउट मध्ये येत असताना. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुमच्या सेवेत असेल. केपीसी इनामपुरे बनाम गावदेवी इलेव्हन CSK सिद्धी करवले. बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत नावडे संघानं. SMG नावडे. बंटी इथे मात्र चांगला चेंडू विजय पवारचा. कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी. ग्रेट कमबॅक देत असताना आपल्या टीम साठी विजय पवार खेळतात. प्ले फॉर द टीम नॉट फॉर सेफ. स्वतःसाठी खेळत नसतात ते मैदानावरती सातत्याने टीम साठी ते खेळत असताना. 5 चेंडू झाल्यात. धावसंख्या 8 आहेत. फटका चांगला आहे. हा देखील गॅप भरपूर मोठा आहे. धावसंख्येत नाही तोटा. जाईल चेंडू लॉंग ऑफ रिजन मधून. धन 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 करत असताना 4 रन. धन्यवाद लक्ष्मण पाटील, सुनीलता पाटील, साई पाटील मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आमचे JD मामा या ठिकाणी जर आले असतील JD मामा तर या व्यासपीठावरती क्रिकेट प्रेमी आहेत, कुस्ती प्रेमी आहेत, बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत. त्याचे JD मामा या ठिकाणी आले असतील विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. दुर्गेश ठाकूर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 12. 35 धावा बनवायचे. गोलंदाजी मार्कवरती रिव्हर एंड करून गोलंदाज सज्ज. सेकंड पॉवर प्ले मध्ये इथे गोलंदाज सज्ज झालाय तो मात्र तेजसला इथे चमकावं लागेल. तेजोमय कामगिरी ते करावी लागेल. सोमवार केनी या ठिकाणी आले. त्यांना विनंती करीन या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. पंचांचा इशारा येतो हेमंत केनीचा की हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. खराब चेंडूची सांगता करत असताना 13 धावा धाव फलकावरती बनवायच्या आहेत 35. फुलर लाईनचा चेंडू होता परंतु या चेंडूवरती फलंदाज आशाभूत अशा नजरेनं पाहत बसले. चांगला वेगवान चेंडू होता. वेगाची स्वारी करत असताना गोलंदाज तेजसला पाहिला. दुर्गेश तालणार आहे. संकट मोचक आहे. अगदी बुंद्यामध्ये टाकलेला हा चेंडू. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उभे होते विजय पवार. इथे डॉट चेंडूची सफर. 5 षटकामध्ये 50 प्लस झाले तर फायटिंग टोटल आपण म्हणतोय. 35 धावा आहेत. गोलंदाजी चांगली करावी लागेल. वारंवार दुर्गेश चेंडूला सोडतायत. येस गोलंदाजाचा विचार केला तर 16 वर्षाचा गोलंदाज आहे आणि दुर्गेशचा अनुभव 16 वर्षाचा आहे. ओ हो इथे मात्र विकेट किपर झाले आहेत. बीट मॅच मध्ये ट्विस्ट. शेवटच्या क्षणाला चेंडूची अडवणूक केली आहे लॉंग स्टॉप रिजन मध्ये. बाईचा इशारा तो पंचांचा. इथे धाव मिळतील
2 2 धावच्या बरोबरीनं टीम 15 धावा धाव फलकावरती. आकाशामध्ये विमान आपण पाहतोय आणि एरोप्लेन मधून प्रेक्षक वर्ग मॅच आनंद घेतात. हो हो स्विच शास्त्र व्हेरी गुड फिलिंग रोशन म्हात्रे ग्रेट फिलिंग ग्रेट जबरदस्त. रोशन म्हात्रे म्हटलं तर ती चायनाची भिंत आहे चीनची भिंत आहे आणि तिला तोडणं खूप कठीण आहे. जबरदस्त शेवटचा बॉल आहे. 19 धावसंख्या धावफलकावरती 16 आहेत. अद्याप 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ओहो ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स बाय द तेजस. फक्त 2 धावा जोरदार टाळ्या तेजस साठी. धन्यवाद पंच. ती गाडी कार आहे बघा डीप मिड विकेट मध्ये ते ब्रेझा व्हाईट ब्रेझ आहे. ते चालक मालकाला विनंती करीन की गाडी आपण पुढे पार्क करा. अजून पुढे चला आपण. 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र इथे टार्गेट क्लोज एन्काउंटर होता पण राजेची केडींचा इशारा येतो का फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये जाबूत आहे. मिळतील या चेंडूवरती 2 धावा. अगदी चितेची दौड आपण पाहिली. चपलाई ना 2 धावा इथे जमा केल्यात आणि 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. 19 धावसंख्या धावफलकावरती 18. 17 धावांची गरज आहे. अद्याप देखील उर्वरित समीकरणामध्ये 17 मध्ये 17 गोलंदाज सज्ज असताना शैलेश चांगला फटका आहे. चाललाय चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत राजकुमार. इथे मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने धावफलक हलतं उलट ठेवण्याचा प्रयत्न इथे चालू असताना शैलेशचा. चांगली गोलंदाजी शैलेशला मात्र करावी लागेल. चांगली गोलंदाजी करतायत आपली टीम साठी झुंज देत आहेत. जो झिजेल तो चमकेल आणि ते चमकण्यासाठी घाम घालावा लागेल. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राकेश. खूप चपल क्षेत्ररक्षक वरती त्या ठिकाणी मिळाली ते सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 20. नकुल पाटील पिसारवे मॅचचा आनंद घेत असतील. नकुल आपलं देखील आम्ही स्वागत जरूर व्यक्त करू. क्रिकेट वरती भरपूर प्रेम राहिलंय नकुल यांचं. हो हो ग्रेट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे. चांगला फटका होता दुर्गेशचा. निलेश होते त्या ठिकाणी. तेजस होते का? तेजस होते आणि फलंदाज बाद दुर्गेश. धन्यवाद. पिसारवे गावातील जबरदस्त कॉमेंटेटर अतुल म्हात्रे आज फिल्डिंगच्या भूमिकेत आहे. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करू. आणि आमचे मित्र मोहन पाटील मॅचचा आनंद घेत असतील. चांगले समालोचक देखील आहेत. तर मोहन पाटील आपले देखील मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस पंच. चेंडू षटकातील शेवटचे 2 आणि जिंकण्यासाठी समीकरण येऊन टेपते. धावफलकावरती धावसंख्या आहे 20. 14 मध्ये 15 धावांची गरज आहे. टीम क्षणिक कृपा
कोपरा टीम साठी. अक्षय आणि बंटी. अक्षय जबरदस्त खेळाडू आहे. शैलेश तयार आहेत गोलंदाजी रिव्हर एंड करणं सज्ज झाले आहेत. अक्षय पाटील स्ट्राइक एंड वरती हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं चेंडूला कट केलाय ऑफ साईड मध्ये. इथे मिळेल फक्त सिंगलच्या बरोबर संघ जाऊन ठेपतं एकूण 21 घरात. शेवटचा बॉल आहे. चांगली झुंज कडवी झुंज देत असताना फटका पसला. क्षेत्ररक्षक आहे साईद. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद जितूला परतावं लागेल. शैलेश गोलंदाजी पाहिली चांगली. शैलेशने ग्रेट कमबॅक दिला. 2 विकेट त्याला मिळाले. 5 धावा 2 विकेट. गोलंदाजीसाठी आता गोलंदाजाचे नवीन फलंदाज तेजस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करेल का? हो, कट करण्याचा प्रयत्न सुरेख ग्रेट लाईन जबरदस्त गोलंदाजी. वैदकता वेग 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 वेगाची स्वारी तेजस्वी गोलंदाजी लय भारी जाम भारी जबरदस्त गोलंदाजी. शरद ढोणुकीने साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेत. यावं व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय गोलंदाजी करतोय तेजेश. सॉफ्ट हँड मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सागर. चुकी क्लोजिंग काउंटर. सिंगल मिले. सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे सरसावेल. एकूण धावसंख्या धापलकरती पाहिले गेली तर 22. 13 धाव्यांची गरज आहे. आता मध्ये चेंडू असतील 10. टर्निंग पॉइंट ठरणारा हा षटक आहे. नीरज स्ट्राइक एंड वरती गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झाला. तेजस जबरदस्त गोलंदाजी करत असताना फुलर लाईन इथे क्षेत्ररक्षक आहेत साई. चुकी होणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त मॅग्निफिकेशन अफलातून वाखाणण्याजोगी गोलंदाजी करत असताना गोलंदाज तेजस 3 मध्ये 2 धावा खर्च केला. संघ पुढे सरसावतो 23. 9 मध्ये 12. अक्षय आहे स्ट्राइक एंड वरती. ओहो हा चेंडू क्या बात आहे. स्विंग होत आहे चेंडू पाडल्यानंतर काटा बदलतोय चेंडू. जबरदस्त विकेट वरती पाडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय. जबरदस्त जबरदस्त. 16 वर्षाचा खेळाडू काय खेळतोय. बॅक टू द बॉलर. जोरदार टाळ्या तेजससाठी. पिसारोच्या टीमचे पाठीराखे समर्थक या ठिकाणी उठून पेटून उठल्यात. 7 मध्ये आता 12. 7/12 आजची तारीख देखील 7/12 आहे आणि 7/12ला भरपूर डिमांड आहे. ओहो चॉप करण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकच ट्रॅक वरती येण्याची क्षमता आणि ते जोरदार टाळ्या. तेजस ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. चला पाणी घेऊन चला. 12th मॅन. येणारे 6 मध्ये 12 धाव्यांची गरज. मॅचनी टर्निंग पॉइंट षटक होतं. मॅचनी कलाटणी बदलली आहे. ग्रेट मॅच.
जबरदस्त, धन्यवाद. काय गोलंदाजी, 16 वर्षाचा खेळाडू, भविष्य आहे पिसावरे टीमचा हा तेजस. काय गोलंदाजी केली, 9 चेंडू डॉट्स त्याने फेकले, 4 धावा खर्च केल्यात. शेवटचा षटक घेऊन येतील, अंतिम षटक, हा नामारीचा षटक. 6 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज रिव्हर एंड करणं. फुलर लाईनचा चेंडू होता, कॅच होईल तर मॅच होईल. कॅच पकडले खेळाडू होते तिथे, दिनेश होते. दिनेशच्या टिपला जेल, संपला खेळ. फलंदाजी करत असताना नीरज. धन्यवाद. काय गोलंदाजी, तेजसने या मॅच ची दिशा बदलून दिली. हॅलो, 5 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. 4 फलंदाज मैदानातून बाहेर. आता जयेश आणि अक्षय वरती जिम्मेदारी आली आहे. 5 चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशनाई गोलंदाजी. फुल टॉस होता गॅप मध्ये, काऊ कॉर्नर रिजन मध्ये. इथे डायरेक्ट थ्रो यायला हवी होती. अक्षयने आता जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल. आता समीकरण येऊन ठेपतंय. येणारे 4 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. मॅच अद्याप बॅलेन्स, रोमहर्षक मॅच, विध्वंसक अविस्मरणीय खेळ इथे खेळावा लागेल. 4 चेंडू 10 धाव्यांची गरज. इथे अलॉंग द कार्पेट ऑन साइड मध्ये दिनेश. आता मात्र येणारे 3 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. शनी कृपा टीमचा तालनहार अक्षय पाटील, नाही दिलीप कुमार, नाही किसी हीरो के बच्चे, हम ये सीधे अक्षय. अक्षयला इतर स्वतःला सिद्ध करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. येणारा चेंडू खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीम साठी. षटकार आला तर मॅच मध्ये इन होईल कोबरा टीम. गोलंदाज सज्जा. फुल टॉस होता, फ्लिक केलाय, क्षेत्ररक्षक तैनात, कॅच सोडली आहे. दुहेरी धाव जर झाली असती का मॅच रंगली आहे. मॅच रंगत चालली आहे. जबरदस्त मॅच. येणारे 2 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. प्रेक्षक वर्ग अगदी झाडाच्या खाली बसून उभे राहून मॅचचा आनंद घेतात. तर त्यात सर्व प्रेक्षकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. प्रेक्षक वर्ग, जर मॅच आवडली असेल तर मैदानाच्या चौफेर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा. आपण जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. ती मात्र शनी कृपा कोपरा टीम साठी. समोर फलंदाज उजव्या हाताचा जयेश नावातच जय. येणारा चेंडू खूप महत्वाचा असेल. 2 मध्ये 8. ओहो, मॅच मध्ये इन होत असताना चुकी झाली आहे साईकडनं आणि चेंडू डीप टर्न रिजन मधून आउट ऑफ द पार. संघर्षमय 4 रन. थँक्यू. चुकीला माफी नाहीये. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. अप्रतिम मॅच, पैसा वसूल मॅच. शनी कृपा टीमने या चेंडूवरती मॅच मध्ये इन झालाय. अप्रतिम मॅच, जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. जयेश, नशिबाचा चौकार जरूर आलाय. जे प्रेक्षक बसले होते ते प्रेक्षक आता उठून उभे राहिलेत. कोण जिंकणार, हु इज द विनर, हु इज द लुझर. जयसाठी एकच म्हणेन, अडला असतील हजारदा, पडला असतील हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असतील हजारदा. झालं गेलं विसर आता, मूठ अवल, अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर. एक प्रयत्न अजून कर तू, एक प्रयत्न अजून कर जयेश. 1 चेंडू 4 धाव्यांची गरज. जोरदार टाळ्याने स्वागत करूया या चेंडूचा. ओहो, ग्रेट बॉलिंग
दणदणीत विजय प्रस्थापित केलाय गावदेवी 11 पिसारवे टीमचे दर्शक इथे मात्र विजयाचा जयघोष करत असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम गावदेवी पिसारवे. खूप इझी घेतला कोबरा टीमनं हा सामना. फक्त 35 धावा बनवायच्या होत्या 5 षटकामध्ये. हार्डलक टीम शनी कृपा, कोबरा टीम दुर्गेश, हार्डलक अक्षय, हार्डलक दीपक कांबळे. मॅन ऑफ द मॅच तेजस, 2 षटक त्यानं महत्वपूर्ण हाताळली.